अरे काय तुम्हाला वाटतं, काय सांगाल थोडं पुढे? 17 वर्षापासून आम्ही ही ट्रायल फेस करतोय आणि रोज विश्वासाने मी पुण्यावरून मुंबईला येत असतो की मला न्याय मिळेल म्हणून। पहिल्या दिवसापासून मी वकील केला नाही। मी पहिल्या दिवशी नार्को टेस्टला, पॉलिग्राफ टेस्टला, ब्रेन मॅपिंग टेस्टला आम्ही नो ऑब्जेक्शन दिलेलं आहे। कधी एक क्षण मी उशिरा या न्यायालयामध्ये आलेलो नाहीये। नाही माझं सिंगल ॲडजमेंट आणि एक्झम्पशन ॲप्लिकेशन आहे। मी किमान 10 वेळा सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे जाऊन आमचा खटला लवकरात लवकर निकाली निघावा म्हणून मी याचिका केल्यात। मी जवळजवळ 26 वेळा उपोषण केलेत। राष्ट्रपती भवनाच्या बाहेर जनता मंतर इथे सुद्धा मी उपोषण केलं। हा सगळा अट्टहास हाच होता की सत्य जे आम्हाला माहिती आहे ते जगाला कळावं आणि आम्हा करदात्या भारतीयांच्या मस्तकी लावलेला हा जो धादांत खोटा आरोप आहे आतंकवादाचा हा मिटावा। मला पूर्ण विश्वास आहे की स्वायत्त सार्वभौम विश्वसनीय न्यायालय आज कायद्याच्या चौकटीमध्ये जे पण काही उपलब्ध अभिलेख आहेत त्याच्या आधारावरती आम्हाला न्याय देतील, सत्य अधोरेखित करतील, पूर्ण विश्वास आहे। मध्यंतरी मकोका लावण्यात आला होता, तो नंतर हटवण्यात आला, नंतर काही जणांना देखील जामीन देण्यात आला आणि त्यानंतर 17 वर्षांनी आज निकाल लागतोय। अनेकांच्या नजरात जे ते ह्या निकालाकडे असणार आहे। या राज्यातला हा सगळ्यात मोठा कायदा होता MCOCचा, पण त्याच्यामध्ये ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट होता की संघटित गुन्हेगारीचा जो काही नेता असतो त्याच्यावरती प्रिव्हियस पण काही असे गुन्हे असावेत, त्या स्तराचे गुन्हे असावेत। या खटल्यामध्ये आरोपी क्रमांक 7 राकेश दत्तात्रय धावडे याला अटक केल्यावरती त्याला धादांत खोट्या अशा जुन्या प्रलंबित खटल्यामध्ये जो त्या खटल्यांमध्ये वॉन्टेड सुद्धा नव्हत्या त्या खटल्यांमध्ये त्याला गोवलं आणि बेकायदेशीरपणे आमच्यावरती MCOC लावला। तर सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती डाऊट क्रिएट केला। देशाची प्रीमियर एजन्सी NIA ने तपासा अंती ठरवलं होतं की यांच्यावरती MCOC हा लागतच नाही म्हणून आमच्यावरचा MCOC ड्रॉप झाला। आणि देशाची प्रीमियर एजन्सी म्हणते की ATS ने ड्युबियस मेथडने या खटल्याचा तपास केला। फक्त साक्षीदार म्हणत नाही तर आरोपी आणि आरोपींचे नातेवाईक सोबतच दिलीप पाटीदार नावाचा एक साक्षीदार आहे, तो आज तक त्याच्या घरी पोहोचलेला नाहीये। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली। कॅमेरामॅन सिद्धेश सह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।